25 एप्रिल 2025 काश्मीरमधील पहलगाम येथे हिंदूंवर टार्गेट करून करण्यात आलेल्या अमानवीय दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध नोंदविण्यात आला। आज संध्याकाळी नाशिकमधील रविवार कारंजे येथे हिंदू एकता आंदोलन पक्षातर्फे जोरदार आंदोलन करण्यात आले। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद, एक धक्का और दो, पाकिस्तान तोड़ दो, बदला लो, जला दो, पाकिस्तान जला दो अशा प्रखर राष्ट्रवादी घोषणा दिल्या। आंदोलनादरम्यान पाकिस्तानचा ध्वज आणि दहशतवाद्यांचे फोटो जाळून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आल्या। या आंदोलनात हिंदू एकता आंदोलन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामसिंग बावरी, जिल्हाध्यक्ष किशोर बागमार, शहर अध्यक्ष करणसिंग पवार, कालीचरण महाराज, प्रसाद बावरी, प्रियंका आहिरराव, ॲडव्होकेट श्रीकांत पाटील, कल्याणसिंह परदेशी, मनोज मराठे, उमेश पाटील, राजेंद्र समशेर, नितीन खैरनार, प्रताप पवार, अनिल जाधव, राजेश धुमाळ, रोहन पवार, मोहन पवार, किरण कळसकर, अविनाश शिंदे, सोमनाथ यंदे, विजय राग, दिलीप क्षीरसागर, मिथुन परदेशी, अर्जुन समशेर, राजेंद्र परदेशी, श्रावण खर्डे, प्रथमेश तालखे यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते व देशभक्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। हिंदू एकता आंदोलन पक्षानं केंद्र सरकारकडे मागणी केली की या हल्ल्याचा सर्जिकल प्रतिशोध घ्यावा आणि पाकिस्तानला योग्य ती जागा दाखवावी, तसेच अशा घटनांवर कायमचा बंदोबस्त करावा अशी संतप्त प्रतिक्रिया आंदोलनकर्त्यांकडून व्यक्त झाली आहे। रोकठोक पोलीस टाइम्स न्यूज नेटवर्क नाशिक।